नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या जो एटीकेटीचा पेपर होणार आहे, यूएस 201 ज्याला आपण म्हणतो पर्यावरण अभ्यास, ठीक आहे. याचा जो उद्या पेपर होणार आहे पहिला एटीकेटीचा, यामध्ये आपण जे काही आयएमपी क्वेश्चन असतील, कुठल्या कुठल्या टॉपिकवरती आयएमपी क्वेश्चन येणार आहेत, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे, ठीक आहे. माझ्याकडे मित्रांनो जवळपास 3 ते 4 प्रश्नपत्रिका आहेत, ठीक आहे. तुम्हाला जर काय प्रश्नपत्रिका पाहिजे असेल, तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरनं, ठीक आहे. परीक्षेत अभ्यास किंवा एटूटॉक तुम्हाला सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती. जर येत नसेल सर्च करून तुम्ही माझं नाव टाकू शकता, अमोल आंधळे, ठीक आहे. तर तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन येऊन जाईल, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, यातले आपण आयएमपी क्वेश्चन बघणार आहे, ठीक आहे. क्वेश्चन पेपर तुम्ही नंतर बघू शकता, पण तुम्हाला मी आयएमपी क्वेश्चन सांगणार आहे. पर्यावरण म्हणजे काय? थोडक्यात काय आपल्या सभोवतालच्या गोष्टी, बरोबर? त्यामुळे तुम्ही हा पेपर पूर्णपणे मनाने लिहू शकता, काही हरकत नाही. अन्नसाखळी म्हणजे काय? हे तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे, ठीक आहे. अन्नसाखळी म्हणजे काय? हे तुम्हाला लिहायचं आहे. हे तुम्ही आरामात लिहू शकता. तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. एक छोटीशी डायग्राम वगैरे काढायची तुम्ही लिहू शकता आणि हा प्रश्न उद्या 100% येऊ शकतो. नंतर आहे बघा, पर्यावरण व समाज यावर परस्पर संबंध जो काय असेल, ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे मानवाच्या उत्क्रांतीमध्ये किंवा संस्कृतीमध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे, हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. आजची जी टेक्नॉलॉजी वगैरे आहे, ठीक आहे. तर चालू घडामोडीवर हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न वाचून घ्यायचा आहे. नंतर आहे निसर्ग संपदा संवर्धन म्हणजे काय? ठीक आहे. हा प्रश्न तुम्ही नाही वाचला तरी चालेल. नंतर आहे बघा, तुमच्या भागातील कचऱ्याची वाढती समस्या कशी आहे? हे तुम्हाला याच्याबद्दल माहिती लिहायची आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न जनरल प्रश्न आहे. हा सगळ्यांना विचारला जातो. ठीक आहे. नंतर बघूया आपण समोर, सिंधू नदी जलवाटप समस्या काय? ठीक आहे. नंतर आहे वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणजे काय? ठीक आहे. औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत, तुम्हाला हे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. ठीक आहे. विविध प्रकारची झाडे व अभयारण्य यावर कोणत्या 4 घटकांचा मुख्य प्रभाव होतो? एकदम हा तुम्हाला मनाला लिहायचा आहे. काही मोठं काही लॉजिक लावायची आवश्यकता नाही. ठीक आहे. नंतर बघा, हरित क्रांतीवर दरवर्षी एक प्रश्न येतो. तुम्हाला हरित क्रांती सुद्धा वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर तुमच्या गावातील किंवा तुमच्या शहरातील नैसर्गिक ठीक आहे, भूगर्भ जल प्रदूषणाची 5 कारणे लिहायची आहे. जे काही 5 कारणे असेल तुम्ही लिहू शकता, मनाने लिहू शकता. ठीक आहे. पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, जे काही असेल ते. ठीक आहे. ध्वनी प्रदूषण हे तुम्हाला लिहायचं आहे. पश्चिम घाट बचाव योजना याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. ठीक आहे. वुडलँड कमिशनबद्दल तुम्हाला माहिती लिहायचं आहे. प्रत्येक कमिशनवर दरवर्षी प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. नंतर आहे बघा, वाळवंटीकरण समस्या काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. वातावरणातील फेरबदल ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. कशा प्रकारचे फेरबदल वगैरे होतात वातावरणामध्ये, ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे वातावरणातील फेरबदल यातील संदर्भ, हे झालं आपलं. जैविक विविधता म्हणजे काय? ठीक आहे. जैविक विविधता म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचं आहे. एकदम सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्ही मनाने आरामात पेपर हे लिहू शकता. ठीक आहे. बघा, हा प्रश्न झालेला आहे. आता अजून बघा, आपण दुसरा प्रश्नपत्रिका आहे आपल्याकडे. पर्यावरणावर तुम्हाला प्रश्न येणारच आहे. परिसंस्थेवर एक तुम्हाला जैविक अजैविक घटक हे प्रश्न विचारला जातो. जसं की अन्नजाळी म्हणजे काय? अन्नसाखळी म्हणजे काय? हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मानव पर्यावरण यातील संबंधातील संतुलन स्पष्ट करा. जलप्रदूषणाची कारणे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ध्वनी प्रदूषणाची विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. वायू प्रदूषणाची सुद्धा तुम्हाला कारण विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला सगळे प्रदूषण जे आहे वाचून घ्यायचं आहे. कचरा ही एक वाढती समस्या आहे, हे तुम्हाला सविस्तरपणे स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. वनांची कार्य कोणती स्पष्ट करा. कृष्णा खोरे, ठीक आहे, तापी खोरे, नर्मदा खोरे, हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. भारताचे वनीकरण, वनांचे वर्गीकरण लिहा. ठीक आहे. भारतातील जे काही वनीकरण आहे ते तुम्हाला वर्गीकरण लिहायचं आहे. हरित क्रांतीवर तसं तुम्हाला सांगितलं मी, एक प्रश्न दरवर्षी पडतोच. पर्यावरणाचे 2 प्रकार कोणते? कुठले कुठले पर्यावरणाचे प्रकार आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. यावर प्रश्न पडतोच. नंतर आहे वाळवंटीकरण आणि अवर्षण यांच्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? वाळवंटीकरण तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ग्रीन हाऊस, ठीक आहे, ज्याला आपण ग्रीन हाऊस गॅस म्हणतो किंवा हरितगृह म्हणतो. ठीक आहे. याचे तुम्हाला परिणाम काय होते तुम्हाला लिहायचं आहे. जैविक विविधता, याच्यावर तुम्हाला दरवर्षी प्रश्न येतो. पाणी व वनस्पतींचे अतिरेक शोषण, ठीक आहे, हे तुम्हाला प्रश्न यावर येऊ शकतो. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर बघा, पर्यावरण म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर सांगितलं मी. हरित क्रांतीवर एक प्रश्न येतो. ठीक आहे. वाहतुकीचे पर्यावरण होणारा परिणाम, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण यावर प्रश्न येतो. निर्वनीकरणाची कारणे स्पष्ट करा, हा प्रश्न येऊ शकतो. हरित क्रांतीवर दरवर्षी प्रश्न पडतो. जैविक विविधतेवर एक प्रश्न पडतो. अंधश्रद्धा निर्मूल चळवळ, ठीक आहे, यावर एक प्रश्न येऊ शकतो. ज्याच्यावरती मनोज काय आपले दाभोळकर, ठीक आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, तुम्ही माहिती लिहू शकता. नंतर आहे बघा, पर्यावरणीय जैविक विविधता म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे बघा, हरित क्रांतीवर प्रश्न, जलप्रदूषणावर प्रश्न येतोच. राजकीय भूगोलाचे स्वरूप थोडक्यात लिहा, हाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न आहेत जे उद्या तुम्हाला आयएमपी मध्ये येऊ शकतात. आणि पर्यावरणाचा पेपर हा खूप सोपा आहे. तुम्ही त्यामुळे पूर्णपणे मनाने लिहू शकता. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, थोडक्यात
ज्या काही गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या आजूबाजूला घडलेल्या असतात. ठीक आहे. सांडपाणी वगैरे गावातलं, परत ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण जे काही प्रदूषणाचे प्रकार आहेत, त्यावर तुम्हाला 2 प्रश्न पडतात. ठीक आहे. हरितक्रांतीवर एक प्रश्न पडतो. तर हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर काही प्रश्नपत्रिका पाहिजे असेल मित्रांनो, तुम्हाला ह्या लिंकवरती यायचं आहे किंवा तुम्हाला Play Storeवरती सर्च करायचं आहे परीक्षेचा अभ्यास ए टू टॉप. ठीक आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला मिळेल. या ॲप्लिकेशनवर मी टाकलेले आहेत. त्यावर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तुम्ही तिथून व्हिडिओ डिस्क्रिप्शनला जाऊन हा हा जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.